हॅलो नमस्कार, मी सुप्रियाच होम अँड किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे मेथीची भाजी। मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी मेथीची भाजी खुडून घेतलेली आहे आणि त्यानंतर पाण्यामध्ये 2 वेळा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। मेथीची भाजी धुण्यासाठी आपल्याला खोलगट भांडं घ्यायचं आहे। त्यामुळं भाजीला लागलेली रेती किंवा माती जी आहे ती भांड्याच्या तळाला बसते आणि भाजी स्वच्छ धुवून निघते। त्यानंतर भाजी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। इथे मी मेथीची भाजीला फोडणी देण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। लसणाच्या 5-6 पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर पाव वाटी तुरीची डाळ भिजत घातलेली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट इथं घेतलेला आहे। मेथीची भाजी अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे। कांदा सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे भाजीमध्ये तो मिक्स होऊन जाईल। इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये 1 पळी तेल मी घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये ठेचून घेतलेली लसूण व्यवस्थित परतून घ्यायची आहे। लसणीचा स्वाद तेलामध्ये उतरला की भाजीला सुद्धा छान चव येते। त्यानंतर कांदा तेलामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे मी थोडीशी हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे। हिरवी मिरची खाताना दाताखाली येऊ शकते, त्यामुळे जर कोणाला तिखट नको असेल तर नाही घातली तरी चालेल। त्यानंतर यामध्ये मेथीची भाजी घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे। भाजी शिजू लागली की हळूहळू ती कमी होत जाते। भाजी थोडी शिजली की त्यामध्ये थोडं मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर भाजीला थोडं पाणी सुटतं आणि यामध्ये तुरीची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे। तुरीची डाळ 15 ते 20 मिनिटं मी भिजवून घेतलेली आहे। तुरीची डाळ भिजलेली असल्यामुळं भाजीला सुटलेल्या पाण्यात ती आणखीन चांगली शिजते। शेंगदाण्याचा कूट वापरल्यामुळे मेथीच्या भाजीला जो अंगचा कडवटपणा असतो तो कमी होऊन भाजी चवीला छान होते। मेथीची भाजी शिजल्यानंतर कमी होते, परंतु तुरीची डाळ, शेंगदाण्याचं कूट आणि कांदा वापरल्यामुळं भाजी जास्त होते आणि चवीलाही खूप छान लागते। भाजीतील सर्व पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी स्वादिष्ट मेथीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा। मेथीची भाजी भाकरीबरोबर खायला खूप छान लागते। तर ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। धन्यवाद।